friends, welcome to Royal Academy. Yes, we are live now. Uh, Friends, कालपर्यंत आपण पाहिलं की द बॉय हू ब्रोक द बँक या या लेसन मध्ये कशा प्रकारे रुमर्स पसरत गेले, कसा एका पाठोपाठ एक इन्सिडन्स हे घडत गेले किंवा आपण ते अनुभवले. काही कॉमेडी सुद्धा झाल्या, जस्ट लाईक द बेगर स्टँड अँड रन टुवर्ड द बँक. जसं उदाहरणार्थ ते गोविंद तो जो भिकारी होता तो अचानक उठला आणि धावायला लागला बँकेच्या दिशेला. लंगडा भिकारी, ज्याला की इतके दिवस पूर्ण गणपत नाव होतं त्याचं, तो भिकारी ज्याचा की आजपर्यंत सर्वजण काय समजत होते, अपंग, अधू, लंगडा असं समजत होते. तो उभा राहू शकत नव्हता, कोणी पण त्याला लिफ्ट द्यायचं, गाडीत बसवून घेऊन जायचं. पण आज मात्र जसं त्यानं ऐकलं की बँकरप्ट झाली, तर तो अक्षरशः उठून बँकेच्या दिशेला, पीपलनगर बँकेच्या दिशेला धावायला लागला होता. आणि त्याप्रमाणेच आपण अजून कोणत्या गोष्टी पाहिल्या की सईद गोविंदराम गेले होते काश्मीरला, परंतु जेव्हा लोकांच्या गप्पा चालू झाल्या तेव्हा कोणी म्हणते की ते राज्य सोडून गेले, कोणी म्हणायला लागले ते देश सोडून गेलेत, तर तिसरा व्यक्ती म्हणतोय की नाही ते इथेच लपून बसलेत गावात, फक्त म्हणतायत की बाहेर गेलेत म्हणून. अशा प्रकारचे रुमर्स त्या ठिकाणी पसरायला लागले सईद गोविंदरामच्या बद्दल. ठीक आहे, इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आज आपण पाहणार आहोत समोरचा भाग. कुठपर्यंत पाहिलं होतं आपण काल? ओके, अँड फायनली लास्ट एका जणांनी तर हद्दच केली बोलण्याची. ते काय म्हणला की बाबा आपल्या इथलचा जो स्वीपर बॉय आहे या पीपलनगर बँकेचा, त्याने म्हणे पहिल्यांदा पाहिलं होतं की चिंचेच्या झाडाला सईद गोविंदरामनं हँगआउट झाले होते, म्हणजेच फाशी घेतली होती. इथपर्यंत एक चुकीची अफवा लोक पसरवत सुटले. जाणीवपूर्वक कोणी पसरत नसते अफवा, परंतु त्या पसरत जातात. तर ह्या अशा प्रकारे त्या पसरत जातात. आता पाहूया समोर राहिलेला पार्ट. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट रेडी कॅश अँड द हार्स्ट मॅनेजर वॉज इन अ डायलिमा. आता डायलिमा म्हणजे काय? अ डिफिकल्ट सिच्युएशन. डायलिमा म्हणजे काय? अ डिफिकल्ट सिच्युएशन, म्हणजे अवघडलेल्या परिस्थितीमध्ये कोण आलं होतं तिथं? त्या बँकेचा बँक मॅनेजर. दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावे लागणार होते. की नाही? जाऊया तिथपर्यंत आलो होतो आपण. असंख्य गोष्टीला तोंड द्यावे लागणार होते. गाजलेल्या बँकेचा व्यवस्थापक म्हणजेच कोण? मॅनेजर द्विधा मनस्थितीमध्ये, एकदम अडचणीत, पेचामध्ये अडकला होता आणि तो तिथं समोर उभा होता. इमर्जन्सी फंड could only be obtained from another bank some 30 miles distance and he wasn't sure he could pursued the crowd to wait until then. बघा आता काय मजा आली, तर आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक लागणार आणि ती बँक जवळजवळ 30 मैल अंतरावरती या बँकेपासून होती आणि तोपर्यंत गर्दी थोपवून धरता येईल याची त्या मॅनेजरला मात्र खात्री वाटत नव्हती. बघा काय झालं, तर त्या मॅनेजरला प्रश्न पडला की आता एवढा मोठा पैसा आणायचा कुठून? कारण प्रत्येक व्यक्ती हा पगार स्वतः ठेवलेले पैसे बँकेला मागत होता. आणि बँकेचे व्यवहार कसे चालत असतात मुलांना, की एक्स पर्सन किंवा तुम्ही बँकेमध्ये आज पैसे ठेवून गेले आणि जर समजा मी तिथे बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी आलो, तर हा रेशो प्रपोर्शनली राईट चालत असतो, करेक्ट चालत असतो. म्हणजेच काय, तर बँकेमध्ये पैशाची आवक जावक कंटिन्यू चालू असते, इनवर्ड आउटवर्ड चालू असते.
परंतु असं कधीच घडत नाही की सर्वच्या सर्व लोक एकदाच आले आणि म्हणले की मला आजच माझ्या बँकेतून पैसे काढायचे. ही सिच्युएशन येत नसते. कोणी ना कोणी पैसे ठेवून जातो आणि पैसे मागायला येणाऱ्याला त्यातलेच पैसे दिले जातात, असा हा व्यवहार चालतो. परंतु आज मात्र इथे काय झालं या स्टोरीमध्ये, तर त्या ठिकाणी हे जे रुमर्स पसरले होते, ह्या ज्या अफवा पसरल्या होत्या, ह्या अफवांचा असर असा झाला की प्रत्येक जण आज तिथे बँकेमध्ये कशासाठी उभा होता, पैसे काढण्यासाठी उभा होता. आणि ऑब्विसली जर सर्वच जण एकदाच पैसे काढतो म्हणले तर बँकेकडे पैसा कमी निघणार, कमी असणार. आणि त्यासाठी बँक मॅनेजरना युक्ती सुचली की आपण काय करू, दुसऱ्या बँकेकडून सध्या काय घेऊया, पैसे घेऊया. परंतु ती बँक देखील किती मैलावरती होती, जवळजवळ 30 मैल्स म्हणजे जवळपास 30 मैल अंतरावरती ती बँक होती. आणि मॅनेजरला टेन्शन येत होतं की मी ते बँकेचे पैसे इथपर्यंत येईपर्यंत ह्या गर्दीला थोपवून थांबवू शकतो की नाही, मी यांना थांबवण्यासाठी असमर्थ ठरतो, असं त्या बँकेला शंकाच, अशा त्या मॅनेजरला शंकाच वाटायला लागली होती. अँड देअर वॉज नो वे टू कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि त्यातल्या त्यात तो अडचणीत अजून एका गोष्टीमुळे आला होता की त्याच्याजवळ कुठल्याही संपर्काचं माध्यम नव्हतं. सेठ गोविंदराम जे की काश्मीरमध्ये गेले होते स्वतःचे हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी, सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी कुठलीही व्यवस्था मॅनेजरजवळ नव्हती. त्यामुळे मॅनेजरला अजूनच थोडंसं टेन्शन आलं होतं. पहा, people were turned back from the counter and told to return the following days. आता पहा, एक एक गोष्ट पुढं कशी घडायला लागली. लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवले जाऊ लागले, किंवा तुम्ही काय करा, उद्या या, उद्या तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील. They did not like the sound of that. परंतु लोकांना मात्र ही गोष्ट काही त्यांच्या पचनीच पडली नाही, त्यांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही. मग घडणार काय, शेवटी ती होती एक मॉब म्हणजे एक गर्दी होती फक्त माणसांची, गर्दीला चेहरा नसतो असं म्हणतात. बघा काय घडते. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. त्यांना तो ती काही त्यांना गोष्ट सांगितलेली पचनी पडली नाही, त्यांना ती गोष्ट काही आवडली नाही. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड on the steps of the bank shouting, give us our money or we will break in and fetch the Seth. We know he is hiding in the safe deposit locker. Mischief makers who didn't have a piece in the bank joined the crowd and aggravate their mood. आता बघा मजा कशी आली. दे डिड नॉट लाईक दॅट साऊंड. त्यांना तो काही पचनी पडली नाही गोष्ट, उद्या तुम्हाला पैसे मिळतील याची. आणि त्यांनी काय केलं, बाहेर गर्दी करायला सुरुवात केली. त्या सर्वजणांनी बँकेबाहेर घोळका करायला सुरुवात केली, गोळा व्हायला सुरुवात केली. पायऱ्यावर ते उभे राहू लागले, ओरडू लागले, आमचे पैसे आम्हाला परत करा, नाही तर आम्ही बँक फोडू, असे ते मोठमोठ्यानं ओरडायला लागले. किती अवघड गोष्ट झाली. त्यांना हे सुद्धा मान्य नव्हतं की उद्या पैसे मिळतील. त्यांना विश्वासच बसत नव्हता. काहीही झालेलं नसताना बँकेवरती ही अवघड परिस्थिती आली होती. लोकांना बाहेर काढल्यानंतर बँकेतून लोकांनी दारात गर्दी केली, पायऱ्यावर गर्दी केली आणि ओरडायला लागले की आम्हाला आमचे पैसे परत करा, नाही तर आम्ही काय करू, बँकच फोडून टाकू. आणि पुढे ते म्हणायला लागले की शेठला पकडा, ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसलेत. जे डिपॉझिट लॉकर असते त्या लॉकरमध्ये ते लपून बसलेत, त्या शेठला बाहेर काढा. आता ॲक्च्युअलमध्ये शेठच नव्हती तिथं, परंतु लोकांनी एकदा आवाज उचलायला सुरुवात केली की त्यांनाही लक्षात येत नाही की आपण काय बरळतोय, काय खरं बोलतोय का खोटं बोलतोय, खरंच असं आहे का नाही, काहीही विचार न करता ते ओरडायला लागले. ज्याचा एक पैसाही बँकेत नव्हता असेही काही टवाळखोर लोक त्या गर्दीत सामील होऊन जमावाला भडकवू लागले. आता ज्यांचे पैसे ते तर ओरडू लागले, परंतु जे काही मिस्चिवर्स म्हणजे खोडकर लोक असतात ते काय करू लागले, ज्यांचे पैसे नाही, ज्यांना काही नाही, ते उगाच त्या गर्दीमध्ये सामील झाले आणि मोठमोठ्यानं ओरडायला लागले की काय करा तुम्ही,
यांचे पैसे मागा, आपले आपले पैसे मागा. आणि ते उगं त्या लोकांना काय करून देऊ लागले, ॲग्रिव्हंट म्हणजे अनॉइड म्हणजे भडकवून देऊ लागले, चिडवून देऊ लागले, त्यांना राग आणून देऊ लागले. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लॅक्ट देम. हे व्यवस्थापक म्हणजेच कोणतं मॅनेजर दारात येऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला होता. त्यांना म्हणू लागला होता की बाबा पैसे आहेत बँकेकडं, काही प्रॉब्लेम नाही आहे. ही डिक्लेअर्ड दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिडिएट मीन ऑफ collecting it. He urged them to go home and come back the next day. तो बिचारा बँक मॅनेजर बँकेत भरभरून पैसे आहेत असं सांगायला लागला, पण तो ताबडतोब उपलब्ध करणे शक्य नाहीत असंही तो म्हणायला लागला. असे सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती केली, किंवा तो विनंती करू लागला की हे बाबा हो, मी काय करा, आता घरी जा, आता मी काही तुम्हाला देऊ शकत नाही, परंतु बँकेकडे भरपूर पैसा आहे, तुम्हाला उद्या मात्र नक्की मिळेल, असं तो रिक्वेस्ट करायला लागला होता. वी वॉन्ट इट नाव, chanted some of the crowd. नाव. आता आम्हाला आत्ताच पैसे पाहिजे असं त्यामधले एकानं सूर काढला, किंवा तो एका सुरात ते सगळे ओरडायला लागले की आम्हाला आत्ता पैसे पाहिजे, आत्ता या क्षणी आम्हाला पैसे हवेत, असे सर्वजण अचानक ओरडायला लागले. अँड अ ब्रिक hurtled through the air and crashed through the plate glass window ऑफ द पीपल नगर बँक. आणि अचानक कुठून तरी एक वीट हवेत भिरभिरत आली आणि पीपल नगर बँकेच्या काचेची खिडकी फोडून आत घुसली. म्हणजेच काय तर आता दगडफेक सुरू झाली होती त्या बँकेवरती. त्या बँकेला सर्वजण दगड मारायला लागले की आम्हाला आत्ता पैसे पाहिजे, आणि एकानं वीट उचलली आणि त्या बँकेच्या खिडकीच्या दिशेला फेकली. खिडकीचा काच फुटून ती वीट आतमध्ये शिरली. तोच सर्वांमध्ये तिथं काय झाला, गोंधळ उडाला, आणि सर्वांनी तीच कृती त्या टोपीवाल्याच्या गोष्टीसारखी कृती करायला सुरुवात केली. नथू अराईव्ह नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स. आता तो सगळा गोंधळ संपला. तिथं तो सगळं झालं, तोडफोड झाली, हे सर्व कुटाणा झाला. कोणामुळे झाला तर नथूमुळेच झाला, कारण नथूच असा बडबडत होता की मला पगार नाही, आणि त्याचे रूमर पसरत गेलं, त्याचीच अफवा पसरत गेली, आणि काय ठरलं की बँकेतच पैसे नाहीत. ह्या रूमरला प्रतिसाद म्हणून लोकांनी त्या बँकेची तोडफोड देखील केली, आणि अशा घडलेल्या परिस्थितीत लोक कंटाळून घरी वापस निघून गेले बँकेला कुलूप लागल्यानंतर. आणि तिथे दुसऱ्या दिवशी सकाळी कोण आला, पुन्हा आपला नथू आला. नथू अराईव्ह नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. आला भाऊ आपला नथू. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू बँकेच्या पायऱ्या झाडायसाठी पुन्हा आला. He saw the refuse and the broken glass and the stone cluttering the steps. त्यानं काय पाहिलं तर त्याने पाहिले तो कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे, पायऱ्यांवरती पडलेल्या दगडांचा खच त्यानं अचानक तिथे पाहिला. Raising his hand in the gesture of horror and disgust, he cried. त्याने वैतागाने आणि संतापाने हातवारे करीत तो ओरडला. काय ओरडला? होलिगन्स म्हणजे काय? बुल्ली. होलिगन्स, sons of donkeys, as though it isn't bad enough to be paid late, it seems my work has also to be increased. He smote the step with his broom, scattering the refuse. तो अचानक वैतागला ते सगळा गोंधळ पाहून, कारण तो होता एक स्वीपर, तो होता एक झाडलोट करणारा. त्यानं ते गोंधळ पाहिलं, दगडाचा खच पाहिला, काचांचे तुकडे पाहिले, सगळी ही घाण पाहिली, आणि अचानक ओरडला वैतागून तो, अरे कोण गुंड लोक आहेत रे हे, गाढव कुठले, उशिरा पगार मिळत होता ते काय कमी होतं का, आता माझं काम यांनी वाढवून ठेवले. असा तो चिडत जाऊन त्याने झाडू पायऱ्यावरती जोराने आपटला. त्यामुळे कचरा इतरस्त आणखीन पसरला.
म्हणजे त्याने स्वतःचं काम अजूनच वाढवून घेतलं स्वतःच्या हाताने. तो कंटाळून गेला आणि त्याने कंटाळून रागारागात ते काय केलं होतं, झाडू आपटला होता. म्हणतो की काय गाढव लोक आहेत, मला आधीच पगार वेळेवर मिळत नाही, ते काही कमी होतं का की यांनी अजून माझं काम वाढवून ठेवलं. अशा प्रकारे तो तिथं ओरडायला लागला. एकच मिनिट. ओके. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमॅन्स बॉय. ओके, आता पुन्हा तिथं सीताराम आला, तो धोब्याचा मुलगा तिथं पुन्हा आला आणि त्याला म्हणायला लागला, गुड मॉर्निंग नथू. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, त्याने त्याच्या सायकलवरून उतरला खाली आणि त्याला म्हणतोय, गुड मॉर्निंग, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ. तू तयार आहेस का तुझा नवीन जॉब मिळवण्यासाठी पहिल्या दिवशी, पुढच्या महिन्याच्या 1 तारखेला, असं त्यानं हसत हसत अभिवादन केलं. You will have to, I suppose, now that the bank is going out of business. आणि नक्कीच आता तुला काय मिळणार आहे, नवीन जॉब तू करणारच आहेस. Sorry. You will have to, I suppose, now that the bank is going out of business. ओके, आता वा तू काय म्हणतोय, आता ही बँक जर बुडालीच आहे तर मग आता तुला देखील काय करावं लागणार आहे, नवीन जॉब हा शोधावाच लागणार आहे. तर चल मग मी तुला नवीन जॉब देतो. तर एवढं सगळं घडल्यानंतर पुन्हा तो असा म्हणला येऊन, हाऊज दॅट सेड नथू, हॅवंट यू हिअर्ड. ते म्हणतात, अरे असं कसं झालं, बँक कसं काय बुडाली. नथूला म्हणजे माहीतच नाही, ज्यामुळे ह्या गोष्टी झाल्यात त्या व्यक्तीलाच माहीत नाही की ह्या गोष्टी घडल्यात कोणामुळे. ठीक आहे, बघा आता तो म्हणतो असं कसं झालं. नथू म्हणाला अचानक, म्हणजे तू ऐकलं नाहीस. असं कोण म्हणलं असणार, सीताराम म्हणला की अरे तू ऐकलं नाहीस का. वेल, यू डिड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द population of people Nagar arrive to claim their money. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. आणि त्याने तिथं येऊन सांगितलं त्या सीतारामने की मग थांब इथे थोडा वेळ, पिपलनगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला येईलच एवढ्यात, असं म्हणून आपले खाते या बँकेत नाही या आनंदात हात हलवीत तो सायकलवर बसून निघून गेला. तो म्हणला तुला माहित नाही, अजून माहित नाही तुला काय झालं पिपलनगर बँकेचं. ठीक आहे तू थांब इथंच वाट पहा, बघ आता थोड्या वेळात लोकांची किती गर्दी येते पैसे काढण्यासाठी, मग तुला आपोआप कळेल. आणि तो असा स्वतः खुश होऊन निघाला का, तर कारण माझा अकाउंट काही या बँकेत नाही म्हणून मी खूप आनंदी, असं म्हणत सायकलवर बसून निघाला सीताराम. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स मटरिंग टू हिमसेल्फ. आता हे सगळं ऐकल्यावर नथू स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या झाडू लागला. झाडत स्वतःलाच बोलायला लागला. काय, वेन ही हॅड फिनिश्ड हिज वर्क ही सॅट डाऊन ऑन द हायेस्ट स्टेप टू अवेट द अरायवल ऑफ द मॅनेजर. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. आणि तो तिथं काय झाला, त्याने पायऱ्या वगैरे झाडल्या आणि काम आटोपल्यावर त्या मॅनेजरची वाट पाहत तो सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला. आज पगार घ्यायचाच असा त्याने निर्धार केला होता. आणि तो म्हणला की नाही, आज तर पगार घेतोच गड्या, ह्याची बँक तर एरी बुडाली. हू वुड हॅव दो द बँक वुड कोलॅप्स, ही सेड टू हिमसेल्फ अँड लुक्ड थ्रू thoughtfully into the distance. I wondered how it could have happened. आणि तो तिथे बसल्या बसल्या विचार करायला लागला, बँक बुडणार असं कुणाला तरी वाटलं होतं का. तो स्वतःशीच म्हणाला आणि दूरवर पाहत विचार करू लागला, हे असं कसं काय घडलं, हे असं कसं काय झालं असेल बरं. बघा,
म्हणजे ज्या व्यक्तीमुळे हे सर्व प्रकार घडला त्यालाच या गोष्टीची कल्पना नाही, त्यामुळे कधीही कुठल्याही अफवांना आपणही काय करू नये, पसरवू नये, जोपर्यंत आपण स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेत नाही किंवा आपण स्वतः त्या गोष्टीला बघत नाही. ठीक आहे मुलांनो, या ठिकाणी आपण थांबूया. आपला 2.2 लेसन इथे संपत आहे. ओके, थँक्यू.